महत्वाची बातमी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत आलेला आहे। नाशिकमध्ये महाजनांच्या भेटीनंतर सुद्धा मुकेश शहाणे बंडखोरीवर ठाम राहिलेत। तिथे नागपुरात कार्यकर्त्यांनी भाजपच्या बंडखोर उमेदवाराला घरामध्ये कोंडून ठेवलं। अर्ज मागे घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी घराबाहेरच ठिय्या दिला, तर बंडखोरी शमवण्यासाठी फडणवीसांकडून फोनाफोनी करण्यात आली। मंत्री गिरीश महाजनांच्या भेटीनंतरही मुकेश शहाणे बंडखोरीवर ठाम आहेत। काल त्यांनी नाशिकमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलं। सुधाकर बडगुजर यांच्या घरात 3 जणांना उमेदवारी मिळाल्यामुळे मुकेश शहाणे नाराज झाले होते। त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। मात्र सुधाकर बडगुजर आणि मुलगा दीपक बडगुजर हे रिंगणात आहेत। त्यामुळे आता दीपक बडगुजर विरुद्ध मुकेश शहाणे असा थेट सामना रंगणार आहे। मुकेश शहाणे सुद्धा आमच्या कुटुंबातलाच आहे। तो काही प्रकार व्यक्ती नाही आहे, तो भाजपचाच व्यक्ती आहे। परंतु ह्या 29 मध्ये दीपक बडगुजर मुकेश शहाणे अशा पद्धतीने पॅनल होतं त्या ठिकाणी। पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एबी फॉर्ममुळे ज्या गोंधळ झाला आहे, निश्चितपणाने त्याच्यावरती अन्याय झाला आहे। त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करतो। नागपुरात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक 13D मध्ये भाजपमध्ये नाट्य पाहायला मिळालं। उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार किसन गावंडे यांना कार्यकर्त्यांनी राहत्या घरामध्ये बंद करून ठेवलं। भाजपने प्रभाग 13D मधून किसन गावंडे आणि विजय होले यांना सुरुवातीला एबी फॉर्म दिला होता। नंतर पक्षाच्या रणनीतीनुसार गावंडे यांचा एबी फॉर्म रद्द करण्यात आला। त्यामुळे नाराज होऊन किसन गावंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजपने त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं। समर्थकांना कळताच त्यांनी गावंडेंना रोखलं आणि घराला बाहेरून कुलूप लावलं। अर्ज मागे घेऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी घराबाहेरच ठिय्या दिला। यानंतर भाजप नेते परिणय फुके यांनी हस्तक्षेप केला आणि गावंडेंना घरातून बाहेर काढलं। भाजपच्या आदेशानुसार किसन गावंडेंनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतला। मी कार्यकर्त्यांच्या मताची सहमत आहे, कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर आहे। मी कार्यकर्त्याची मताची सहमत आहे, कार्यकर्त्यांचं मी मत मांडणार आहे आणि कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही। यामध्ये कार्यकर्त्यांच्या खरंच भावना दुखावलेल्या आहे, पण आज निश्चित याच्यात काहीतरी पॉझिटिव्ह तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही, पण आज आपण पाहिलं असेल मी सारखा मोबाईलवर बोलत होतो। त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधून जे मी बोलत होतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो, अरे बाबा फॉर्म परत घे। त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो। त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो आणि मात्र मी तसा बहुश्रुत आहे, त्याच्यामुळे फोनवर बोलतानाही इथे काय बोलणं चाललं होतं याच्याकडे माझं पूर्ण लक्ष होतं, हे देखील या निमित्ताने सांगतो। तर मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजप आणि शिंदे सेना यांच्यामध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे। शिल्पा केळुसकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही। भाजपच्या एबी फॉर्मची कलर झेरॉक्स मारून त्यांनी आपला अर्ज दाखल केला होता। शिल्पा केळुसकर भाजपच्या पदाधिकारी दत्ता केळुसकरांच्या पत्नी आहेत। नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकरांचे पती विनायक डेहनकर यांनी अर्ज मागे घेतला नाही। प्रभाग 17D मधून विनायक डेहनकर भाजपचे बंडखोर म्हणून निवडणूक रिंगणामध्ये कायम आहेत। उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या विनायक डेहनकर यांनी पक्षविरोधामध्ये बंडखोरी केली आहे। दरम्यान पक्षनिष्ठा म्हणून घर सोडलेल्या अर्चना डेहनकर 15 तारखेपर्यंत आपल्या घरी जाणार नाहीत। मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, कारण की ही लढाई माझी नाही आहे। ही लढाई जे भाजपाचे जे आताचे धोरण आहे, इथे जे एकही नगरसेवक पदाचा उमेदवार या प्रभागातला नसून याच्याकरता आम्ही जे कार्यकर्ते जे त्यांना म्हणजे आज तयार केलेलं आहे त्यांच्या भविष्यासाठी आहे।